हॅलो फ्रेंड, आज आपण ईओईचं लेक्चर नंबर 18 बघणार आहोत. तर आपला फिल्टर आणि रेक्टिफायर हा चॅप्टर स्टार्ट होता. तर रेक्टिफायरमधला लास्टचा टाईप आपला राहिलेला आहे. तर रेक्टिफायर आपण कन्सेप्ट पूर्ण बघितलेला आहे. हाफ वेव्ह, फुल वेव्ह. फुल वेव्हमध्ये परत दोन पडतात, सेंटर टॅप आणि ब्रिज. तर सेंटर टॅपचे रेक्टिफायर विथ फिल्टर झालेले आहेत. तर या चॅप्टरमधला लास्टचा टॉपिक आहे ब्रिज सर्किट विथ आपण व्हरायटी ऑफ फिल्टर कनेक्ट करणार आहोत. तर जेव्हा प्युअर रेक्टिफायर मी शिकवला होता विदाऊट फिल्टर, तेव्हा हे सर्किट वेगळं होतं. आत्ता ब्रिजचं सर्किट वेगळं आहे. त्यासाठी मी एक तुम्हाला हिंट देतो की तुम्ही दोन्ही टाईपच्या डायग्राम ड्रॉ केले तरी चालतात. हे सर्किट आहे सेंटर टॅप रेक्टिफायर. हे पण सर्किट आहे सेंटर टॅप रेक्टिफायर. दोन्हीमध्ये फरक काय की सेंटरला रजिस्टर कनेक्ट केलेलं आहे, बरोबर, पण हे फक्त रेक्टिफायरसाठी ठीक आहे. पण जेव्हा फिल्टर कनेक्ट करावा लागतो आपल्याला विथ फिल्टर, तेव्हा प्रॉब्लेम असा होतो, इथं आपल्याला फिल्टर कनेक्ट करायला थोडं कन्फ्युजन होतं. होत नाही असं नाही, पण कन्फ्युजन होतं. म्हणून मी काय केलेलं आहे, हा मध्ये जो कनेक्ट केला ना सेंटरमधून आणि या पॉईंटला, तर हे दोन पॉईंट असे वरती घेऊन बाजूला शिफ्ट केलेत बघा. हा इथंच आहे असं गृहीत धरा. मधला बाहेर काढला आणि तो बाजूला मी शिफ्ट केला. बस इथं जम्पिंग केलेलं आहे, हे कनेक्शन नाही आहे. कळलं का? लक्षात आलं काय म्हटलं मी? आता इथं आपल्याला व्हरायटी ऑफ फिल्टर देता येतात. म्हणजे कपॅसिटर असेल तर पॅरलल इथं कनेक्ट करता येतो, इंडक्टर असेल तर इथं कनेक्ट करता येतो. त्यासाठी आपण हा ऑब्जेक्ट बाहेर घेतलेला आहे. सेंटर टॅप लक्षात आलं सगळ्यांच्या? आता ब्रिजमध्ये 2 ते 3 टाईपचे डायग्राम असतात. ब्रिज टाईप रेक्टिफायर असाही आहे, असाही आहे, आणि अजून एक फॉर्मॅट दाखवतो, असाही चालतो तुमचा, बरोबर. तर इथं हे बॉक्स काढायला थोडंसं किचकट जातं, म्हणून तुम्ही आता जो नवीन टाईप ड्रॉ केला ना त्या हिशोबाने मी घेतलेला आहे. ब्रिज टाईप फक्त रेक्टिफायर असेल तर एवढं ड्रॉ करा, सफिशियंट आहे. आणि जेव्हा फिल्टर विचारतात ब्रिज टाईप रेक्टिफायर विथ फिल्टर, तेव्हा काय केलं, जसं इथं जो रजिस्टर होता तो बाहेर घेतला ना आपण, तसा इथं सेंटरमधला रजिस्टर ऑब्जेक्ट घेऊन असा बाहेर घेतला. बघा इथं होता ना तो रजिस्टर, तो मी बाहेर घेतला, बरोबर. जेणेकरून आपल्याला इथं वेगवेगळे फिल्टर कनेक्ट करता येऊ शकतात. त्यामुळे हे सर्किट बरोबर आहे, हे पण सर्किट बरोबर आहे, आणि हे सुद्धा सर्किट बरोबर आहे. मी चूज हे करतो, मला डायग्राम ड्रॉ करायला पण सिम्पल जाईल आणि ऑब्झर्वेशनला किंवा कॅल्क्युलेशन वर्किंगला पण सोपं जाईल. ओके, तर स्टार्ट करू आपण. रेक्टिफायरचं तुम्हाला फंक्शन मी सांगितलेलं आहे. रेक्टिफायरचं आउटपुट आपल्याला पल्सेटिंग DC मिळतं. इनपुट जे आहे हे इनपुट तुमचं असं असेल, इथं रेक्टिफायरच्या इनपुटला हे असेल प्युअर AC. हे सर्किट जे आहे सेंटरला ड्रॉ केलेलं, हे रेक्टिफायरचं सर्किट आहे, बरोबर. याच्या आउटपुटला आपल्याला इथं आउटपुटला आहे ना 2 पॉईंट ड्रॉ करतो डॉट, इथं आपल्याला मिळतात पल्सेटिंग DC. हे कोणी केलं? ह्या रेक्टिफायरनं केलं, ब्रिज टाईप रेक्टिफायरनं. आता हेच आउटपुट तुम्हाला रजिस्टरच्या इथं जर बघितलं, ह्या 2 पॉईंटला बघितलं काय की ह्या रजिस्टरला बघितलं, तुम्हाला हेच भेटणार आहे. पण आपल्याला रेक्टिफायर बघायचं नाही, रेक्टिफायर विथ फिल्टर बघायचं आहे. मग ही वेवफॉर्म मी कपॅसिटर सांगितलं ना तुम्हाला, कपॅसिटर नेहमी कसा कनेक्ट करतात, पॅरललमध्ये कनेक्ट करतात लोड साईडला. म्हणजे इथं पॅरललमध्ये कपॅसिटर टाकतो. ही वेवफॉर्म कपॅसिटरमधून जेव्हा पुढं पास होईल तेव्हा याचं तुम्हाला असं भेटेल. टच होणार नाही इथे लास्टला. हा जो गॅप दिसतो का, म्हणजे पूर्ण पल्स तयार झाली होती, त्यातली हे थोडं कमी केलं AC कंपोनंट. ही प्युअर AC प्लस DC आहे, याच्यामधले AC कमी केलं आणि ऑलमोस्ट DC देण्याचा प्रयत्न केला. हे कुणी केलं? कपॅसिटरने केलं. म्हणजे हा तुमचा झाला कपॅसिटर फिल्टर. मग कपॅसिटर फिल्टर एकमेव असा आहे असं नाही, त्यामध्ये व्हरायटी आहे. मग कपॅसिटर कनेक्ट केलेला म्हणून तुम्ही याला नाव काय दिलं? ब्रिज टाईप रेक्टिफायर विथ कपॅसिटर फिल्टर. पहिला टाईप झाला. ओके, सेकंड मी आता काय करतो,
कपॅसिटर बाहेर काढतो आणि तिथं इंडक्टर जोडतो. इंडक्टर नेहमी सिरीजमध्ये जोडतात, कपॅसिटर पॅरललमध्ये जोडतात. 2 नंबरच्या डायग्राममध्ये हा कपॅसिटर आहे असाच जर मी ठेवला, बरोबर, इथं होता तोच. इथे इंडक्टर सिरीजमध्ये ड्रॉ करतो, बरोबर. मग हे सर्किट कोणतं झालं बघा, LC. लक्षात आलं? म्हणजे काय नाव झालं याचं, ब्रिज टाईप रेक्टिफायर विथ LC फिल्टर. म्हणजे फिल्टर किती आले, 2 आलेत. L एक फिल्टर आलेला आहे आणि C एक फिल्टर आला. म्हणजे याच्यापेक्षा याची वेव्हफॉर्म चांगली असेल. चांगली म्हणजे DCच्या जवळपास गेलेली असेल, ऑलमोस्ट DC. ही जर DC एक 90% पकडली तर हे 93-94% मध्ये जाईल. इथे मिळणारी वेव्हफॉर्म आहे बघा, ही वेव्हफॉर्म आणि ही वेव्हफॉर्म तुम्ही चेक करू शकता. कारण इथं 2 फिल्टर, म्हणजे ही वेव्हफॉर्म इथे येणारी वेव्हफॉर्म आहे ना, ही सेम हीच येते वेव्हफॉर्म इथं, आणि ही वेव्हफॉर्म इथं असते. तर ही अजून शुद्ध होते, अजून प्युअर होते का, 2 फिल्टरमधनं पास झालेले. चला, मी आता C बघितला, LC बघितला. नेक्स्ट मी फक्त इंडक्टर चेक करतो. हा तुमचा नेहमीप्रमाणे रेक्टिफायर झाला. इंडक्टर कसा कनेक्ट करतात, सिरीजमध्ये कनेक्ट करतात लोड साईडला. त्यामुळे याला नाव काय देणार मी, फक्त इंडक्टर. मग सर्किटचं नाव काय झालं इथं, ब्रिज टाईप रेक्टिफायर विथ L फिल्टर. मार्केटला जो कंपोनंट अवेलेबल असेल तो कंपोनंट यूज करून तुम्ही सर्किटमधलं अनवॉन्टेड वेव्ह रिमूव्ह करू शकता. आता कंपोनंट कोणता असेल, इंडक्टर आणि कपॅसिटर, 2च कंपोनंटचा यूज करून तुम्ही फिल्टर सर्किट तयार करू शकता. तुमच्याकडे जर कपॅसिटर जास्त असतील, 2-3 असतील, तर CLC यूज करा. तुमच्याकडे कपॅसिटर्स अवेलेबल नाही तर तुम्ही फक्त इंडक्टर यूज करून सर्किटमध्ये येणारी जी वेव्हफॉर्म आहे, DC वेव्हफॉर्म, ती प्युअर आणण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता. मग या फिल्टरच्या आधी जस्ट ही वेव्हफॉर्म अशीच असेल ना, रेक्टिफायरची पल्सेटिंग DC ही मिळाली कोणापासून, ह्या रेक्टिफायरच्या सर्किटपासून मिळाली. आणि याचे इनपुट काय होतं, मगाच सांगितल्याप्रमाणे AC वेव्हफॉर्म असेल. आलं लक्षात? आणि लास्टचा टाईप आहे आपला, की कोणकोणते बघितले बघा, कपॅसिटर बघितला, LC बघितला, L बघितला. आता CLC बघू आपण. म्हणजे पहिला कपॅसिटर, नेक्स्ट इंडक्टर आणि देन कपॅसिटर. कपॅसिटर, इंडक्टर, कपॅसिटर. म्हणजे इथं असणारी ही जी वेव्हफॉर्म आहे ना, इथं ही मिळणारी वेव्हफॉर्म ह्या पॉईंटला भेटेल. तर ही वेव्हफॉर्म या कपॅसिटरमधनं पास होईल. म्हणजे इथे एकदा फिल्टर होईल, तिथून इथे एकदा फिल्टर होईल आणि इथे एकदा फिल्टर होईल. मग एक वेव्हफॉर्म जर 3 ठिकाणी फिल्टर होत असेल तर ही वेव्हफॉर्म पहिल्या 3 फिल्टरपेक्षा 100% प्युअर असेल. म्हणजे या फिल्टरची वेव्हफॉर्म जर तुम्ही 90% पकडलात, सिंगल फिल्टर लावलात, तर 2 फिल्टर लावलात तर असं गृहीत धरा 95% मिळते प्युअर DC सिग्नल. तर जेव्हा 3 फिल्टर लावाल नाही तर त्यावेळी तुम्ही गृहीत धरू शकता 99%. ओके. तर रेक्टिफायर सगळ्यांना समजलं, ब्रिज टाईप रेक्टिफायर. तर याच्यामध्ये आपण 3 फिल्टर यूज करतो, त्यामुळे याचं नाव काय पडलं, ब्रिज टाईप रेक्टिफायर विथ CLC फिल्टर. ओके. तर फिल्टर का वापरतात लक्षात आलं का, साइन वेव्हमध्ये AC टू DC वेव्हफॉर्म आपल्याला करायचे. कशापासून, AC टू DC. आणि AC टू DC करत असताना AC वेव्हफॉर्म रेक्टिफायरमधून पास करावी लागते. रेक्टिफायरमधून गेल्यानंतर फिल्टरमधून पास करावी लागते आणि फिल्टरमधून पास केल्यानंतर मग ते रेग्युलेटरमध्ये पाठवावे लागते. तेव्हा AC टू DC वेव्हफॉर्म आपल्याला भेटते. प्युअर AC टू प्युअर DC त्याला म्हणू शकता. तेव्हा फिल्टरचं खूप महत्त्वाचं काम आहे. रेग्युलर फिल्टर तुम्ही लक्षात ठेवला तरी चालतं, हा AC कंपोनंट रिमूव्ह करता असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे.
तर रेक्टिफायर फिल्टर हा चॅप्टर इथं आपला संपलेला आहे. आता ज्या वेवफॉर्म ज्या आहेत ना म्हणजे आता CLC वगैरे ज्या आहेत ना आपण ती एकही वेवफॉर्म फिल्टरच्या रिलेटेड बघितली नाही आहे. तर मी कॉमन वेवफॉर्म मी तुम्हाला दाखवतो की चारही फिल्टरसाठी कोणकोणत्या वेवफॉर्म येतील. मध्ये हाफ वेव्ह असू देत नाही तर फुल वेव्ह असू देत. मी हाफ वेव्हसाठी एकच घेतोय. हाफ वेव्ह इतकं IMP नाही. फुल वेव्हसाठी मी घेतलेले आहेत सगळ्या प्रत्येक फिल्टरसाठी. हे तुमचे इनपुट वेवफॉर्म असेल. इनपुट वेवफॉर्मला हाफ वेव्ह आहे ना इथं. मग कपॅसिटर काय करतो नेहमी चार्जिंग होतो आणि डिस्चार्जिंग होतो. मग चार्जिंग डिस्चार्जिंगला होतं काय, हे हाफ वेव्ह काढलेले आहे. ह्याच्या टॉप सेंटर पोझिशनपर्यंत कपॅसिटर चार्जिंगचं काम करतो. बरोबर. आणि जेव्हा तो डिक्रीजिंगला जाईल तेव्हा इथं कपॅसिटर तुमचा डिस्चार्ज होतो आणि डिस्चार्ज होत असताना तो दुसऱ्या वेवफॉर्म पॉझिटिव्हची पकडतो. लक्षात. इथं आल्यानंतर परत त्याला पॉझिटिव्ह सिग्नल मिळतो, परत तो काय होतो चार्जिंग होतो. परत सेंटरला नंतर परत तो काय होतो डिस्चार्ज होतो. तेव्हा जेव्हा जेव्हा कपॅसिटर येईल तेव्हा ते चार्जिंग डिस्चार्जिंग. आता ही वेवफॉर्म आणि ही वेवफॉर्म चेक केला तर ही साईन वेव्ह इनपुट आहे, ही आउटपुट आहे. हाफ वेव्ह रेक्टिफायरचं आउटपुट आहे आणि फुल वेव्ह रेक्टिफायरचे हे आउटपुट वेवफॉर्म आहेत. आता हाफ वेव्हला एकच वेव्ह भेटत होती, निगेटिव्हला भेटायची नाही वेवफॉर्म. ही निगेटिव्ह आहे बघा वेवफॉर्म. बरोबर आहे का. इथे वेवफॉर्म भेटायची नाही हाफ वेव्हसाठी. फुल वेव्हला मात्र दोन्हीकडे वेवफॉर्म मिळतात. पॉझिटिव्हला पण मिळते, निगेटिव्हला पण मिळते. इथं कपॅसिटर जर यूज केला फुल वेव्हमध्ये, मग ते सेंटर टाईप असू देत किंवा जस्ट ब्रिज टाईप बघितलेला आहे तिथं असू देत. काय सांगितलं, कपॅसिटर चार्जिंग होतो सेंटर पॉईंटला पर्यंत, हायेस्ट लेवलपर्यंत, तिथून डिस्चार्ज होतो. बरोबर. डिस्चार्ज होतो ना इथपर्यंत गेला, इथून परत तो चार्जिंग होईल, परत डिस्चार्ज होईल, परत चार्जिंग डिस्चार्जिंग. असा कपॅसिटर चार्ज डिस्चार्ज होत असताना ही वेवफॉर्म रेक्टिफायरची जी इथं खाली येत होती ते कमी केलं आणि ही वेवफॉर्म इथूनच वरती जायला चालू झाली बघा. बरोबर आहे का. त्याच्यामुळं हे तुम्हाला थोडंसं DC कडे वेवफॉर्म जायला स्टार्ट झालेली तुम्हाला दिसेल. आलं का लक्षात. जर इंडक्टर असेल तर इंडक्टर काय करतो, चार्जिंग डिस्चार्जिंग होत नाही, ते स्वतःमध्ये पहिला सेंटरला जाईल आणि इथून गेल्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड स्वतःमध्ये तयार करतं इंडक्टर. त्याच्यामुळे ती वेवफॉर्म अशी भेटेल आपल्याला. लक्षात. LC जिथे जेव्हा कपॅसिटर येईल, ज्यामध्ये LC मध्ये असू दे किंवा CLC मध्ये असू देत, 100% चार्जिंग डिस्चार्जिंगच तुम्ही लक्षात ठेवा. बरोबर. आणि CLC ला पण तसंच येईल. याचं कमी होतं. बघा ही वेवफॉर्म बघा, ही वेवफॉर्म बघा आणि ही वेवफॉर्म बघा. कपॅसिटरची सिंगल होता, चार्जिंगचा थोडा डिस्चार्ज खाली जास्त आला होता, हा थोडा कमी झाला, हा त्याच्यापेक्षा कमी झाला. त्यामुळे जसं जसं फिल्टर करत जाल ना तशी वेवफॉर्म तुम्हाला जवळपास DCच्या जवळपास जायला भेटेल. पण ॲक्युरेट DC वेवफॉर्म आहे ना ही अशी असते. बघा मी ड्रॉ केलेली आहे. ही कोणती वेवफॉर्म आहे, प्युअर DC. प्युअर DC. ही वेवफॉर्म प्युअर DC नाही, याच्यामध्ये अजूनही फ्लक्च्युएशन आहेत. बरोबर. मग तुम्ही काय केलात, इनपुट AC साईन वेव्ह घेतलात, रेक्टिफायर वापरलात, रेक्टिफायर वापरून फिल्टर केलात, फिल्टर करून तुम्ही काय केलात, ही वेवफॉर्म DCच्या जवळपास आणण्याचा प्रयत्न केलात. पण ही 100% नाही आहे. ही किती पर्सेंट आहे, 90% आहे असं गृहीत धरू किंवा 94% आहे DC. पण आपल्याला 100% पाहिजे आहे ना DC. मग तुम्हाला हे रेक्टिफायर फिल्टर नंतर तुम्हाला रेग्युलेटर वापरावा लागेल. रेग्युलेटर काय करतो, ती वेवफॉर्म स्थिर करण्याचा प्रयत्न करतो.
म्हणून हा चॅप्टर संपल्यानंतर, रेक्टिफायर फिल्टर संपल्यानंतर आपल्याला नेक्स्ट चॅप्टर जो बघायचा आहे तो कोणता बघायचा आहे? रेग्युलेटर बघायचं. रेग्युलेटरचं काम कळालं का? अनप्युअर DC टू प्युअर DC करण्यासाठी, म्हणजे DC वेव्हफॉर्म स्थिर करण्यासाठी तुम्हाला रेग्युलेटर वापरावा लागतो. चला आपण स्टार्ट करू रेग्युलेटर, नवीन चॅप्टर. तर यामध्येच आपण कंटिन्यू करू. त्यासाठी आपल्याला नवीन लेक्चर स्टार्ट करायला पाहिजे असं काही नाही, आपल्याला वेळ आहे. आपण आता यासोबतच रेग्युलेटरचं चॅप्टर स्टार्ट करतो. तर रेग्युलेटरचे डेफिनेशन काय सांगता येईल का तुम्हाला, किंवा का गरजेचं आहे? रेग्युलेटरचे ब्लॉक डायग्राम मी इथं ड्रॉ केलेले आहे. तर पहिला माहीत होऊ देत की रेग्युलेटर नक्की यूज करतात कुठं. त्यानंतर आपण बघू स्टेट दी नीड ऑफ रेग्युलेटर, डिफाईन लोड रेग्युलेशन, लाईन रेग्युलेशन बघू. तर पहिला तुम्हाला माहीत असू देत की रेग्युलेटर वापरतात कुठं. हे इनपुट वेव्हफॉर्म असते इथं AC बरोबर. हा कोण झाला? ट्रान्सफॉर्मर. बरोबर. हा कोण झाला? रेक्टिफायर. आपल्याला ही डीपली नंतर बघायचे आहे. जस्ट एक माहीत असू देत की चला रेग्युलेटर ब्लॉक कुठे वापरतात. हा कोण झाला? रेक्टिफायर. हा कोण झाला? फिल्टर. आणि इथे आला तुमचा रेग्युलेटर. लक्षात येतंय का? म्हणजे फिल्टर नंतरच रेग्युलेटर वापरावा लागतो. हे ब्लॉक स्किप करून किंवा हे ब्लॉक न घेता डायरेक्टली रेग्युलेटर आपल्याला वापरता येत नाही. त्यामुळे जोपर्यंत तुमची वेव्हफॉर्म रेक्टिफायरमधून पास होऊन फिल्टरमधून पास होत नाही, या दोन्ही ब्लॉकमधून जोपर्यंत तुमची वेव्हफॉर्म पास होत नाही तोपर्यंत रेग्युलेटरचा तिथे काही यूज होत नाही. ओके. तर तुम्हाला रेग्युलेटर समजला की रेग्युलेटर कोणत्या ठिकाणी यूज केला जातो? फिल्टरच्या नंतर. फिल्टरचं आउटपुट, हे फिल्टरचं आउटपुट कुणाला दिलं जातं? रेग्युलेटरला इनपुट म्हणून दिलं जातं. आणि मग तुमचा रेग्युलेटर इथं प्युअर DC वेव्हफॉर्म तयार करेल. आलं लक्षात? आता आपण काय करूया, वन बाय वन स्टार्ट करूया की रेग्युलेटरची गरज काय आहे. काय तर रेग्युलेटरची गरज काय आहे की बघा, इलेक्ट्रॉनिक्सचे कंपोनंट जे बघतो ना आपण, किंवा मला लेक्चरमध्ये बघितल्यानंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की इलेक्ट्रॉनिक्स शिकवत आहेत आणि इलेक्ट्रॉनिक्सला कधीही AC वेव्ह चालत नाही, हे लक्षात असू दे तुमच्या. इलेक्ट्रॉनिक्सला कुठला सिग्नल चालत नाही, AC सिग्नल चालत नाही. त्याला फक्त कोणता सिग्नल चालतो? DC सिग्नल चालतो, स्थिर असणारा. AC सिग्नल अस्थिर आहे. अस्थिरचा अर्थ कळतोय? म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्हला तो फ्लक्च्युएट होतोय. हा कोणता सिग्नल? AC सिग्नल. आणि DC सिग्नल कसा असतो? DC सिग्नल हा स्थिर असतो. मग इलेक्ट्रॉनिक्सचे जे मशिनरी बघा, कंपोनंट बघा, तुमचे डिव्हाइसेस बघा, मोबाईल घ्या, घरामध्ये असणारे TV, फ्रीज, वॉशिंग मशीन असेल, LCD असेल, तुमचा लॅपटॉप असेल, काही इलेक्ट्रॉनिक्स जर बघितलं ना, त्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक्सच्या मशिनरीना कोणता सिग्नल गरजेचा असतो? DC सिग्नल गरजेचा असतो, स्थिर असणारा. हा अस्थिर सिग्नल चालत नाही. हाच सिग्नल जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंना दिला तर तुमचे इलेक्ट्रॉनिक्सची वस्तू डॅमेज 100% होणार. मग काय केलं जातं? हा सिग्नल जो ना DC सिग्नल, हा सिग्नल तयार होत नाही. तयार हा AC सिग्नलच जनरेट म्हणतो ना आपण, जनरेशन, इलेक्ट्रिसिटी जनरेशन जे करतात डॅमच्या इथं, सोलार पॅनलवरती, विंडवरती, पवनचक्कीच्या इथं, तिथं जी वीज तयार होते ते वीज ACच्या स्वरूपात असते. बरोबर, इलेक्ट्रिसिटी. पण इलेक्ट्रॉनिक्सचे मशिनरी सगळ्या DC मध्ये तयार केलेले आहेत. मग ACचं रूपांतर DC करणं गरजेचं आहे. म्हणून हे सगळे मगजमारी केलेली आहे. बरोबर. AC नंतर ट्रान्सफॉर्मर लावून, रेक्टिफायर लावला, फिल्टर लावला, रेग्युलेटर लावला आणि एवढं सगळं करून तुम्हाला इथं काय मिळवायचं आहे? DC मिळवायचं आहे. आणि हे आलेलं DC मग तुम्ही कुठे देऊ शकता? इलेक्ट्रॉनिक्सच्या सगळ्या मशिनरीना देऊ शकता. बरोबर. आणि यांना स्थिर व्होल्टेज लागत असल्यामुळं हे रेग्युलेटर काय काम करतो? अस्थिर व्होल्टेजचं स्थिर व्होल्टेज करायचं काम करतो. आणि तरी पण जर ह्याच्यामध्ये अस्थिरता आली ह्या सप्लायमध्ये तर इलेक्ट्रॉनिक्सच्या मशिनरीची कपॅसिटी जास्त दिवस राहत नाही, ते लवकर डॅमेज होतात, त्याची लाईफ कमी होते. त्याच्यामुळे मला काय सांगता येईल बघा की DC पॉवर काय सांगितलं मी? अनरेग्युलेटेड DC रेग्युलेट DC करण्यासाठी वापरलं जातं. अनरेग्युलेटेड म्हणू शकता तुम्ही, अनरेग्युलेटेड आणि रेग्युलेटेड. ओके. आता
ह्याच्यात दोन टाईपचे रेग्युलेशन असतात. म्हणजे नक्की रेग्युलेटेड आणि अनरेग्युलेटेडचा अर्थ बघा काय असतो. मी तर 2 पॉईंट लिहितो ते. अनरेग्युलेटेड DC आणि रेग्युलेटेड DC. ओके, याचं एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. आपल्या घरामध्ये जी इलेक्ट्रिसिटी येते ती इलेक्ट्रिसिटी असते त्याची 230 व्होल्ट AC मध्ये असते. पण जर तुम्ही कंटिन्युअस 5-5 मिनिटाला जर चेक करत राहिलात मल्टीमीटरवरती तर तुम्हाला ते एक्झॅक्ट 230 भेटत नाही. ते फ्लक्च्युएशन होतं. म्हणजे 215 पासून 245 पर्यंत ती असे वर खाली व्होल्टेज कमी जास्त होत असतं. म्हणजे याला स्थिर व्होल्टेज म्हणणार का? नाही. हे अनरेग्युलेटेड आहे, स्थिर व्होल्टेज नाही. स्थिर व्होल्टेज म्हणजे काय? सपोज तुम्ही एक 24 तासामध्ये कोणत्याही टायमिंगला ते व्होल्टेज चेक करा, तुम्हाला ते स्थिरच भेटलं पाहिजे, 230च भेटलं पाहिजे. सकाळी 10ला चेक करा, 12ला चेक करा, दुपारी 2ला चेक करा, संध्याकाळी 5ला चेक करा, कधीही चेक करा, एनी टाइम 24 तासामध्ये कधीही चेक करा, तुम्हाला ते व्होल्टेज 230च भेटलं पाहिजे. ते 230 एक्झॅक्ट भेटलं तर मी त्याला म्हणणार रेग्युलेटेड. आणि जर ते स्थिर भेटलं नाही, सकाळी 10ला 215 मिळालं, 1ला 218 मिळालं, परत 215, परत 230, 240, परत 220 असं व्हॅरी व्हायला लागलं तर त्याला मी काय म्हणणार? अनरेग्युलेटेड म्हणणार. मग हे रेग्युलेटेड अनरेग्युलेटेड कुणामुळे होतं? दोन गोष्टीमुळे होतं. एक तर इनपुट सप्लाय जर चेंज झाला तर होतं, किंवा लोड जर तुम्ही बदलला तर एकदा होतं. काय काय म्हटलं मी? लोड रेग्युलेशन, लोड जर बदलला तर एकदा ते होतं चेंजेस, आणि इनपुट सप्लाय बदलला तर होतं. तर नीट कळेल का? कारण इलेक्ट्रॉनिक्सच्या सगळ्या डिव्हायसेसना DC, प्युअर DC लागतो. आणि प्युअर DC कोण काम करायचं? रेग्युलेटर काम करतो. म्हणून इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंना सेफ ठेवण्यासाठी किंवा त्यांना प्युअर DC भेटण्यासाठी त्या ठिकाणी रेग्युलेटर सर्किट 100% वापरलं जातं. तर या टाईपमध्ये आता रेग्युलेशनचे दोन आहेत बघा टाईप्स. पहिला कोणता आहे? लोड रेग्युलेशन. लोड रेग्युलेशन पहिला समजू देत तुम्हाला की नक्की काय होतं. लोड रेग्युलेशन होतं म्हणजे काय होतं की सपोज तुमच्या नॉर्मल घरामध्ये जर हे बघितलात की आपण वेल्डिंग मशीन जर बघितलं तर वेल्डिंग मशीन हे खूप हेवी लोडचं असतं, बरोबर. कारण ते जर आपल्या घरामध्ये लावलं तर ते करंट जास्त खातं, कारण वेल्डिंग मशीनची कॅपॅसिटी ही जास्त असते. तर तुम्ही असं कधी जाणवलंय का की घरामध्ये TV फॅन वगैरे लावल्यानंतर अचानकपणे त्या रूममधला ट्यूबलाईट डिम झालेला आहे, किंवा जर तिथं घरामध्येच वेल्डिंग मशीन आणून आपण बसवलं 3 फेजचं वेल्डिंग मशीन किंवा सिंगल फेजचं, तर घरामध्ये असणारे ट्यूबलाईट फॅन त्याची तीव्रता किंवा त्याचं फॅनचं स्पीड एकदम कमी येतं का? तर ते वेल्डिंग मशीन आपण स्वतः जास्त करंट खेचून घ्यायचं काम करतं, आणि दुसरे असणारे जे मशिनरी आहेत घरामधले त्यांना ते करंट कमी तिकडं फ्लो होतो, कारण वेल्डिंग मशीन सप्लाय जास्त खातं. मग ह्याच्यामुळं झालं काय की लोड वाढवल्यामुळं तुमच्या घरामधलं व्होल्टेज व्हॅरी झालं, चेंज झालं, रेग्युलेट झालं. तुमचा फॅन जर फास्ट फिरत असेल किंवा तुमचं जर ट्यूबलाईट व्यवस्थित ब्लिंक होत असेल, म्हणजे दिसत असेल, आणि अचानकपणे रूममध्ये येऊन जर मोटर लावली घरामधली, तर काय होतं? ते फॅनचे तीव्रता कमी होते बघा. का? तर मोटरनं तुमचा सप्लाय खेचला जास्त, कारण लोड तिथं वाढला. तर याला काय म्हणायचं? लोड रेग्युलेशन. याचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय बघा लोड रेग्युलेशनचा, की लोड रेग्युलेशन इक्वल टू, त्याला आपण शॉर्टमध्ये LR म्हणू. लोड रेग्युलेशन इक्वल टू VNL मायनस VFL. NL म्हणजे नो लोड, FL म्हणजे फुल लोड. मी तर लिहितोय VNL, आउटपुट व्होल्टेज ऑन नो लोड, आणि VFL आउटपुट व्होल्टेज ऑन फुल लोड. फुल लोड, नो लोड अर्थ कळला का सगळ्यांना? आणि पर्सेंटेज जर काढायचं असेल याचं लोड रेग्युलेशनचं, की पर्सेंटेज ऑफ LR इक्वल टू
फॉर्म्युला, हे फॉर्म्युलेला तोच लिहायचा, व्ही एन एल मायनस व्ही एफ एल डिवायडेड बाय टोटल एफ एल इंटू 100. काय अवघड आहे? लक्षात आलं सगळं. लोड रेग्युलेशन कशाला म्हणतात? लोडमुळं चेंज झालेलं व्होल्टेज, त्याला लोड रेग्युलेशन म्हणतो. म्हणजे मी पुन्हा एकदा एक एक्झाम्पल देतो. घरामध्ये नॉर्मल ट्यूबलाईट असताना घरामध्ये आलेलं व्होल्टेज चेक करा, 230 भेटेल किंवा एक XYZ व्हॅल्यू भेटेल. आणि घरामध्ये कंटिन्युअस एक मोठी 1 HP पाण्याची मोटर लावल्यानंतर व्होल्टेज चेक करा. नॉर्मल ट्यूबलाईट असताना ते नो लोड, तर कोणताही लोड दिला नव्हता तुम्ही, आणि ज्यावेळी मोटर चालू केला त्यावेळी ते लोड वाढला त्याचा, तेव्हा त्या मिळणारं व्होल्टेज, म्हणून त्याला काय म्हटलं? नो लोड. लोड नसतानाचं व्होल्टेज आणि फुल लोड असतानाचं व्होल्टेज, या दोघांचा डिफरन्स म्हणजेच त्याला काय म्हणतात? लोड रेग्युलेशन म्हणतात. नंबरमध्ये सांगायचं झालं तर नो लोडला व्होल्टेज समजा इथे तुम्हाला मिळालं 15 आणि फुल लोडला समजा तिथं व्होल्टेज मिळालं 10, दोघांचा गॅप म्हणजे मिळाला 5, लोड रेग्युलेशन मिळालं 5. सिंपल. चला, हे झालं लोडमुळं आलेलं प्रॉब्लेम. आता प्रत्येक वेळी लोडमुळंच प्रॉब्लेम येतो असं नाही, काही वेळेला लाईनमुळं पण प्रॉब्लेम येतो. म्हणजे मेन MSAB पासूनच येणारे जे लाईट जर कमी जास्त होत असेल, बरोबर आहे का, फिक्स येत नसेल, डिम लाईट म्हणतो ना, आपल्या घरामध्ये डिम लाईट आली, तर येणारे इनपुटच जर तिथं कमी जास्त होत असेल तर तरीसुद्धा त्यामुळं होणाऱ्याला काय म्हणतो आपण? लाईन रेग्युलेशन म्हणतोय. मग अशी येणारे इनपुट फिक्स होतं, आउटपुट चेंज होत होतं. आता इथे काय होतं? येणारं सप्लाय कमी जास्त होतं. म्हणजे MSEB कडून येणारा सप्लाय जो घरामध्ये आहे ना, DP मध्ये आपल्या गावचं जे DP आहे, ट्रान्सफॉर्मर आहे, तिथून घरामध्ये मीटर आहे, ते मीटरलाच येणारा सप्लाय फिक्स येत नाही. कधी सकाळी जास्त येतो, दुपारी कमी येतो. हे जर बदललं, मग हे बदलतं कुठलं बदललं? सप्लाय व्होल्टेज बदललं, म्हणजे इनपुट व्होल्टेज बदललं, त्याला लाईन व्होल्टेज असं म्हणू शकतो मी. तर त्याचा मी फॉर्म्युला काय लिहिणार? त्याला लिहू शकतो मी, हे सोर्स रेग्युलेशन म्हटलं तरी चालेल. लाईन रेग्युलेशन म्हणजे कुठलं? सोर्स येणार. सोर्स म्हणजे जिथून प्रोव्हाइड होतं ते. सोर्स रेग्युलेशन, त्याला तुम्ही शॉर्टमध्ये SR पण म्हणता तरी चालतं. फॉर्म्युला काय मला सांगता येईल? SR इक्वल टू सेम व्होल्टेज LH मायनस व्होल्टेज LL. आता LH आणि LL काय आहे बघा, सिंपल आहे, काय अवघड नाही त्याच्यामध्ये. LH म्हणजे काय? लोड व्होल्टेज विथ हाय लाईन व्होल्टेज. हे L म्हणजे लोड व्होल्टेज, विथ हाय लाईन व्होल्टेज. म्हणजे हाय लाईन व्होल्टेज असतानाचं लोड व्होल्टेज चेक करा, आणि सेम लोड व्होल्टेज विथ लो लाईन व्होल्टेज. संपलं. ओके. तर ह्याचं एक सिंपल एक्झाम्पल देतो बघा. घरामध्ये तुमच्या एकच ट्यूबलाईट आहे, बरोबर. ती ट्यूबलाईट तुम्ही ऑन ठेवलाय आणि येणारा सप्लाय जो आहे ना, तो एक्झॅक्ट 230 व्होल्ट आलेला आहे. मग सप्लाय ह्याला हायेस्ट व्होल्टेज असं म्हणा, 230 हायेस्ट व्होल्टेज आलेला आहे. हायेस्ट व्होल्टेज आल्यानंतर लोड व्होल्टेज चेक करायचं. किती मिळालं? समजा तुम्हाला तिथे मिळालं 17 एक्झाम्पल. आता 230 नाही आलं, घरात येणारच व्होल्टेज किती आलं? 190 आलं व्होल्टेज. म्हणजे काय म्हटलं? लो व्होल्टेज असताना लोड व्होल्टेज चेक करायचं. तिथं मला मिळालं समजा 12. ह्या दोघांच्या डिफरन्सला म्हणायचं सोर्स रेग्युलेशन. आलं लक्षात? हे 230 आणि 190 कुठला आहे? MSEB कडून येणारा सप्लाय. हा वेगवेगळा, एकदा हाय आला, एकदा लो आला. याला काय म्हटलं? लाईन रेग्युलेशन. आणि मगाशी काय बघितलं होतं आपण? लोड रेग्युलेशन. लोड रेग्युलेशनला काय सांगितलं होतं बघा कन्सेप्ट आपण तिथं MSEB कडून येणारी व्होल्टेज फिक्स आहे. म्हणजे इकडं फिक्स हे 230 हे कधीही चेंज होत नाही, हे फिक्सच राहतं. 190 येत नाही, 130 येत नाही, हे फिक्स राहणार. चेंज कुणामुळे झालं? तुम्ही लोड बदललात. लोड पहिला लावला 100 वॅटचा बल्ब, नंतर तुम्ही लावलात 1000 वॅटचा बल्ब, नंतर लावलात 5000 वॅटचा बल्ब. हे लोड बदलल्यामुळं तिथला करंट बदलतो, म्हणून याला म्हणायचं लोड रेग्युलेशन.
आणि आता जस्ट बघितलं होतं आपण तिथं लाईन रेग्युलेशन. तर सगळ्यांना लक्षात आलं का रेग्युलेटर पॉवर सप्लायमध्ये रेग्युलेटरचं यूज सांगितलेलं आहे, तो कुठे वापरला जातो. त्यानंतर 2 टाईप बघितलेत, लोड रेग्युलेशन आणि लाईन रेग्युलेशन. तर आजच्या लेक्चरला इतकं सफिशियंट आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण हा टॉपिक बघणार आहोत, झेनर डायोड ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर. ठीक आहे, आपण लेक्चर स्टॉप करू.